लहानपणापासून भारताच्या सीमेबद्दल फक्त ऐकत आलो होतो, पण आज पहिल्यांदाच ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहणार होतो. मनात उत्सुकता होती, थोडी धडधड होती आणि माझ्या प्रत्येक वळण घेणारी राईड मला भारताच्या सीमेच्या दिशेने घेऊन जात होती. शिपिकला, जिथे रस्ता संपतो पण अभिमान सुरू होतो. वेलकम टू शिपिकला, हीच ती बॉर्डर. निसर्गाचं हे अक्रोळी विक्रोळी रूप पाहून अंगावर काटा येतो. पण एक वेळ असं असतं जे या मृत्यूच्या मार्गावरती फक्त धावायला शिकवतं. तर हे आहे कल्पागाव. तर आपण आता एक्झिट मारतोय. ब्रेकफास्ट तर आपण केलं सकाळी. हे गाव आहे इथलं. बऱ्याचशा गोष्टी मिळत आहेत, थंडीचं सामान. वेलकम. इथं बस स्टँड आहे, लोकल बस स्टँड पण हेच आहे. इथून आता बहुतेक आपल्याला इकडं जायचं आहे, चितकोल इकडं नाही जायचं. इकडं पण नाही, आपल्याला टर्न घेऊन मागं जायचं आहे. पण आता आपण पंप बघून पेट्रोल भरून घेऊ, कारण की आपण पडलं दुसऱ्या मार्गाने बाहेर. आपल्याला जायचं इकडं. काजा तक कितने पेट्रोल पंप है? दो ही है. अगर दोनों बंद हुए तो? बोले कहाँ बंद होंगे, सीजन टाइम में बंद होंगे तो बुरा हाल है. तर लेटेस्ट अपडेट, पेट्रोल इथं आहे 102 रुपये. आपल्यापेक्षा इथं स्वस्त आहे. आणि हे आहे पोवरी किन्नर, म्हणजे कल्पाच्या पेट्रोल पंपापासून 1-2 किलोमीटर पुढे आहे पोवरीमध्ये. आपण आज चाललो आहे नाको. हां, तर इथूनच येतो. कल्पाला जायला सुद्धा रोड हाच आहे. इथूनच आपण खाली आलो होतो व इथून पाठीमागं जावं लागतं पेट्रोल घेण्यासाठी. आणि टाबो आहे 156, नाको आहे 100. ओ, हाफ टनलिंग, जबरदस्त हाफ टनलिंग. मस्त वाटतं का नाही इथं. हाफ टनल्स पास केले आणि समोर दिसला हा अथांग पूल. अशा ठिकाणी गाडी चालवताना जो थरारा मिळतो ना, तो शब्दात सांगता येणार नाही. खाली कळकळ वाहणारी नदी आणि हवेत असलेला एक वेगळाच वेग. इनकन्व्हिनियन्स रिग्रेटेड. ॲडव्हान्समध्येच इनकन्व्हिनियन्स तर काही नव्हताच तसं बघायला गेलं तर. रस्ता पण त्यांनी आत्ता भारी बनवला आहे, असे ब्रिजेस बनवलेत. आमची कनेक्टिव्हिटी चांगली केली अशा लोकेशनला, ते पण. त्यामुळे इनकन्व्हिनियन्स. इथं आहे श्रीमती तंक माता मंदिर. आपण बाहेरूनच पाया पडू. जय बजरंगबली. शूटिंग स्टोन स्लाइडिंग एरियाज. सर, नाको के लिए रास्ता यही है? नाको नाको नाको
आप यहाँ से अभी दिख रहा है मेरे को। आप बस के लिए रुके हो क्या यहीं पे? ओह, इसलिए रुका दिए। चलो सर, थँक्यू. पोस्टिंग आहे त्यांचं. बरोबर आहे, रस्ता बंद झाला की डायरेक्ट एवढ्या गरमीत असे बसले ते सेवे करायला. 3 जण होते आत्तापर्यंत. तेवढ्या एरियात स्लायडिंग म्हणजे लँडस्लाईड होते. निसर्गाचं हे अक्रोळी विक्रोळी रूप पाहून अंगावर काटा येतो. पण एक वेळ असं असतं जे या मृत्यूच्या मार्गावरती फक्त धावायला शिकवतं. कोट्स लिहिलेलं असतात, स्टे अलाइव्ह, थिंक अँड ड्राईव्ह. स्टे अलाइव्ह, थिंक अँड ड्राईव्ह. हां, इथं एक पेट्रोल पंप आहे. बघितला का गर्दी किती आहे? बरीचशी गर्दी आहे. आपल्याकडे पेट्रोल आहे अजून. एक पेट्रोल पंप आत्ताशी दिसला. 5 मिनटाचा ब्रेक घेतला आहे आपण कॉप संगमच्या आधी पूमध्ये. तर हेच ते ह्या कॅफेमध्ये. असा मस्त खूप हाईटवरती बांधला आहे, पण नो इनर लाईन परमिट. महाराष्ट्र. हां हां, महाराष्ट्र. हां, पुणे. आई एम गोइंग टुडे नाको, एंड नाको से भी आगे जाऊंगा कल. थैंक यू. खाप 6 किलोमीटर, काजा 1, शिपिकला पण इकडंच आहे. किती किलोमीटर आहे जर बघूयात. शिपिकला इज 31 किलोमीटर्स. सो इथून जातात शिपिकलाला. इथं शिपिकला 31 किलोमीटर. 43 बटालियन आणि इंडो तिब्बत बॉर्डर पोलीस. आपल्याला पुढे इंडो तिब्बत बॉर्डर लागेल, त्यामुळे इथून 43 किलोमीटर्स आहे ते. आणि 43 बटालियन आणि 31 किलोमीटर आहे. चला शिपिकलाला जाऊ. आगे खुला है, एंड तक जा सकते हैं और कुछ परमिशन लगता है. सीधा जा सकते हैं ना. कितना टाइम लगेगा जाने के लिए? ठीक आहे, थँक्यू. जाऊनच येऊ आता आपण. काय 1-1.5 तास इकडं तिकडं. पण शिपिकला पण बघून होईल. इंडो तिब्बत बॉर्डर बघता येईल. चला थोडं स्पीड धरूयात. इंडियन आर्मी गार्ड्स द बॉर्डर. तर आता इथे खाली एक चेकपोस्ट आहे. अगेन आर्मी एरिया आहे तो. तिथं नाव आपलं लिहून घेतात आणि ॲड्रेस नाही, गाडीचा नंबर, नाव आणि कुठे चालला आहे, कुठून आला आहे, बेसिक इन्फॉर्मेशन. ब्रिज काय जबरदस्त बनवला आहे. काय जबरदस्त कट केलं आहे. हाईट 12,400 फीट्स. जबरदस्त टँक बनवला आहे. टँक म्हणतो, वॉटर टँक आहे तो. सर आधार कार्ड लगता है? आधार कार्ड लगता है? महाराष्ट्र. वाकड. तुम्ही कुठून?
अरे वा, भारी वाटलं भेटून. येतो वरती जाऊन. थँक्यू सो मच. आपले अजून कोण आहेत वरती का? नाही तेवढे. ठीक आहे, येतो जाऊन. तर इथं एक पास दिला आत्ता, जो की आपल्याला पुढं दाखवायचं आहे, तरच आपल्याला परमिशन मिळेल पुढं जाण्याची. आणि तोच पास आपल्याला परत रिटर्न आणून द्यायचा आहे 16 किलोमीटर आधी. हा ऑक्सिजनचा थोडाफार आहे, प्रकोप आहे ऑक्सिजनचा थोडाफार. टेरेन वाढलं आहे आत्ता, तर थंडी, ऑक्सिजन थोडं कमीच आहे. वरती कुठेतरी लँडस्लाईड व्हायला लागली म्हणून आपल्याला इथंच थांबवलं आहे. आपण थांबू 5-10 मिनटं. इथंच कुठेतरी मोठा दगड निसटला आहे. तो कुठं येऊन थांबल ह्याची शाश्वती नाही असं म्हणतात ते. केवढा मोठा दगड आलाय. पण यस, शिपिकला पास. आर्मी ऑफिसर असे उभे असतात की कळत पण नाही, तिथं दिसत पण नाहीत. मेरा देश महान. अँड दिस इज वेलकम टू शिपिकला, लँड फॉर द स्नो वॉरियर्स. अरे बापरे, पहिल्यांदा बघितलं एवढा मोठा. काय होतं ते भाई साहब. वेलकम टू शिपिकला. तरी हा शेवट इंडो तिबेट बॉर्डर. कॅमेरास जिथून ते आपलं लक्ष ठेवतात. इथं खाली टावर आहे जिचा व्हिडिओ आपण टाकू, पण इथून इथपर्यंत त्यांच्या आर्मी येते. आणि हे आपली पार्टिशन आहे इथून इथपर्यंत. आपले काही कॅमेराज इथं वरती आहेत आणि तिब्बत पलीकडे आहे. 15:22 इंडिया टाईम, 5 ऑलमोस्ट 6 चायना तिब्बत टाईम. शिपिकला, जिथे रस्ते संपतात तिथून आपल्या जवानांचं शौर्य सुरू होतं. या 0पेक्षा कमी तापमानात देशाची ही सीमा राखणाऱ्या प्रत्येक जवानाला माझ्याकडून सलाम. या अभिमानाच्या क्षणाला हृदयात साठवून आता मी परतीचा प्रवास सुरू करतोय. अंगावर काटा आणणारी थंडी आणि डोळ्यासमोर तिरंगा हा अनुभव शब्दा पलीकडे आहे. या पवित्र मातीला आणि इथल्या रक्षकांना मानाचा मुजरा करून आता मी शिपिकला खिंडीचा निरोप घेतोय. जय हिंद.